यावर्षी पण नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने करावी असं ठरवलं. मंदिरात जात असताना परीने तिची ऑटो राईड एन्जॉय केली. आम्ही तेथे गेलो, वटवृक्षाचे दर्शन घेतले व आम्ही मंदिरात जात होतो. तेव्हा देवाकडे एकच मागणं होते की माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हसू हे कायम असू दे, कारण की तिच्या हसण्यातच माझं सगळा आनंद आहे आणि तीच माझं जग आहे. आजकाल परीला सगळं स्वतःहूनच करायचं असतं. ती एकटीने पायऱ्या चढत होती आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जात होती. ती जेव्हा मंदिरात गेली तेव्हा तिने छानपैकी स्वामींचे दर्शन घेतले व स्वामींना मुजरा केला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. मी जप करत बसली होती. मला जप करताना बघून तिलाही जप करायचं होतं. तिने देखील एक जपमाळ घेतली व स्वामींचा जप करत होती. हे पाहून मला एकदम आश्चर्यच वाटलं. तिथून आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर सर्वजण मला औक्षण करत होते. हे पाहून तिला देखील औक्षण करायचं होतं. तिने औक्षण केलं. मग आम्ही बाहेर डिनरसाठी गेलो. मी, माझी मॉम, डॅड आणि माझी बाकी फॅमिली. तिथे आम्ही खूप छान फोटोज काढल्या, छान जेवण एन्जॉय केलं आणि आमचं फोटोशूट सुरू झालं. आणि जेव्हा फोटोशूट करत होतो तेव्हा परीला मम्मीला खूप सारं लाड करायचं होतं, पॅम्पर करायचं होतं. ती त्यात बिझी होती. नंतर तिने वळून पाहिले आणि तिथे खेळण्यात रमली. बाकी सगळं विसरून गेली.